ज्या उल्लेख देखील करत असतो, तर तो हा नारायण शेठ ग्रुप आज इथे उपस्थित झाला. तुम्ही तुमचं मनपूर्वक आभार आहे. आणि 13 तारीख पासून 17 जानेवारी पर्यंत नारायण शेठ ग्रुपच्या वतीने एका नाईट स्पर्धेचं आयोजन देखील केलेलं आहे. कारण मैदानाचा अभाव होता, परंतु या गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन डोंगराच्या कुशीमध्ये असं मैदान बनवलेलं आहे की खरोखरच काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं तिथे गेल्यानंतर दिसतं. तो यांचा यश आहे. तर मी पुन्हा एकदा नारायण शेठ ग्रुपचा आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि आयु ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने तुमचा आभार. यस, गेम स्टार्ट. सचिन करकरे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं 33 धावा. पुनश्च एकदा तमाम क्रीडा वर्गाचं हार्दिक असं स्वागत. रायगड प्रीमियर लीग 5वं पर्व. खर तर रोजच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाभोवती जमा होतो. जय माता दी दिघोडे आणि के सरकार सुपरस्टार माणगाव. अजून एक चेंडू टप्पा पडल्यानंतर खर तर कट करण्याचं कॅपॅसिटी असणार, ॲबिलिटी असणार गोलंदाज सचिन करकरे. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग या गोलंदाजानं केली होती. समोर अनिकेत मोकलनं खूप चांगला खेळ केला आतापर्यंत. जयेश भोईर जो बाजाराशी बिलॉंग करतो त्याला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये काही झालं तरी. त्याचाही चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. करकरेच्या गोलंदाजीचा अंदाजच येताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 3 चेंडू इकडे निर्धाव निघालेत. पहा, लेफ्ट मोद विकेटने गोलंदाजी करतो. अँगल बनवून खरं तर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र त्याच्याकडून सातत्यानं होताना आपण पाहिलं. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. 3 चेंडू निर्धाव आलेत आणि त्याचमुळे कुठेतरी धावसंख्या पूर्णपणे खुंटले. 33 धावा. दोन्ही संघ असे आहेत जय माता दी दिघोडे आणि के सरकार सुपरस्टार माणगाव, ज्यांना मात्र ही प्रतिष्ठेची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डू ऑर डाय अशी सिच्युएशन मॅच आहे आणि काही झालं तरी जिंकावं लागेल याच हेतून दोनही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उतरले तर टक्कर देत असताना क्रीडांगणामध्ये आपण पाहतो. त्यांना इकडे एज लागले, बॉल पाठीमागे आणि विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. आणखीन एक झटका मात्र बसला. जयेश भोईर यावेळेस मात्र निराश करतोय जय माता दी दिघोडे संघाकडून आणि 33 या धावसंख्येवर आणखीन एक मोहरा मात्र गमावलाय तो फलंदाजी करणाऱ्या जय माता दी दिघोडे टीमनं. कमाल बॉलिंग सचिन करकरे. एकही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. पहिल्याही मॅच मध्ये के सरकार सुपरस्टार माणगाव संघाने खूप छान गोलंदाजी केली होती. 49 धावांवर रोखलं होतं प्रतिस्पर्धी टीमला, परंतु त्याचा फायदा झाला नाही. त्यांना बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा जमवल्या होत्या, परंतु पुढच्या 4 ओव्हर्स मध्ये 20 धावांची गरज होती योगेश पेणकरच्या संघाला आणि ते 4 ओव्हर्स मध्ये 20 धावा पूर्ण करू शकला नव्हता हा संघ. काय तुफान गोलंदाजी केली होती अनमोल किंग्स कळंबोली, जो संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 16 साठी क्वालिफाय झालाय 2 सामने जिंकून, ज्याच्यामध्ये विघ्नेश पाटील, योगेश पाटील, आशिष मेरुल, साहिल खानावकर या चौकडीनं मात्र कमाल बॉलिंग केली होती. इकडे सचिन करकरे 4 चेंडू निर्धाव फेकतोय. पहिल्या ओव्हर मध्ये साईश मात्र 11, जीत रोझारियो 13, त्यानंतर साईश 9 धावांचं षटक हाताळलं आणि आता सचिन करकरे चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला 5वाही चेंडू निर्धाव. फलंदाज होईल बाद. 33 या धावसंख्येवर आणखीन एक धक्का जय माता दी दिघोडे टीमला. करकरेच्या लेग कटरनं आतापर्यंत छळलंय खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि आणखीन एक निर्धाव षटक मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार का?
आजच्या रात्रीमध्ये ही कामगिरी मात्र केले मोरबीच्या विघ्नेश पाटीलला. एका ओव्हर मध्ये 3 विकेट्स आणि निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र केलाय. आणि इथे सुद्धा सचिन करकरे जो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. निर्धाव षटक इकडे विकेट हॅट्रिक घेत मात्र आज पूर्ण करणार का याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचे लक्ष लागले. सचिन करकरे सुपर बॉलिंग. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 33. एका बाजूला आपण पाहिलं अनिकेत मोकल अडकून पडलाय नॉन स्ट्राइक एंडला. 9 बॉल मध्ये 21 धावांची झंझावाती इनिंग मात्र त्यानं साकारले. परंतु या ओव्हर मध्ये संपूर्णपणे कमबॅक करत असताना केसरकार सुपरस्टार माणगाव संघ. पाहूया गोलंदाज सचिन करकरे तयार. हळुवारपणे बॅक टू द बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव षटक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या करकरेसाठी. आजच्या रात्री मधलं हे दुसरं निर्धाव षटक. अडसा मॅडन ओव्हर 2 विकेट्स घेत निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा मात्र केलाय सचिन करकरे. वेल प्लेड. क्या बात है, जबरदस्त दीपक. आज